बिग बॉस मराठीच्या या घरात यंदा स्पर्धकांना धक्क्यावर धक्के मिळणार आहेत. असाच धक्का आम्हाला सुद्धा मिळाला जेव्हा आम्ही सतीश सरांना दरवाजातून एंटर करताना पाहिलं. खरं तर मी सुद्धा या घरात पहिल्यांदा आले आणि सर सुद्धा या घरात त्यांनी सांगितल्यानुसार ते पहिल्यांदाच आलेत. सर एंटर केल्या केल्या अगदी एकच शब्द डोक्यात येतो, कमाल. हे घर अगदी सुपर डिझाईन केलंय. तुम्ही आता पूर्ण हाऊस टूर घेतलीये, तर तुम्हाला कोणता कॉर्नर सगळ्यात जास्त आवडला? एकतर मी मगाशी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा तुम्ही सगळे माझ्यासमोर उभे होते. तुम्ही सगळ्यांनी माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघितले असतील. येस. माझे एक्सप्रेशन सुद्धा तुमच्यासारखेच होते. आवाक. इतकं सुंदर घर बनवलंय. इथून जाऊच नाही असं वाटतंय. आणि काही वेळानंतर यू गेट ट्रान्सपोर्टेड. तुम्हाला कुठे आहात तुम्ही हेच कळत नाही. येस. तुम्हाला इतकंच माहिती असतं की तुम्हाला इथे राहायचंय, इथे थांबायचंय. आतमध्ये आलो, अख्खं घर फिरलो. पण ना बेडरूममध्ये जो एक बंक बेड बनवलाय ना, तो माझा फेवरेट आहे. मला लहानपणापासून बंक बेडची खूप आवड होती आणि बिग बॉसच्या घरात बंक बेड दिसेल ची खरंच माझी अपेक्षा नव्हती. यावर्षी जे त्या क्रिएटिव्ह टीमने तो सुद्धा काहीतरी एक वेगळा पत्ता खेळलाय. पण मला तो बंक बेड फार आवडला. जेव्हा बिग बॉसची चर्चा सुरू होते, तर थीम आणि ह्या घराचं श्रेय ते तुम्ही कोणाला द्याल? सगळं श्रेय माझ्या क्रिएटिव्ह टीमला आहे. कारण का मागचा सीझन त्यांनी इतका गाजवलाय आणि ह्यावर्षी तो त्याच्यापेक्षा दुप्पट वाजेल ह्याच्यात काही डाऊटच नाही आहे मला. संपूर्ण खात्री आहे. आणि सगळंच्या सगळं क्रिएटिव्ह श्रेय, मग ते 5 सीझन्सचं असू देत किंवा ह्या वर्षीच्या थीमचं असू देत किंवा यावर्षीच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात जे काही आत्तापर्यंत कुतूहल निर्माण झालं, हे सगळं त्या क्रिएटिव्ह टीमचं श्रेय. सर घरात कोण एंट्री घेणार आहे 11 जानेवारीला हे तुम्हाला तरी माहिती आहे का? अगं मला सुद्धा त्यांनी यादी दाखवली नाही अजून. मी सुद्धा 8 वाजता 11 जानेवारीला बसणार आणि बघणारे घरात कोण कोण येते. किती वेळा विचारलं, गायत्रीला सुद्धा विचारलं, एक नाव सांगत नाही. यंदा घरात कोण कोण येणार आहे त्यांची नावं तुम्ही तरी सरांना सांगा. शिवाय कोणीच तयारच नाही सांगायला. त्यामुळे सगळे म्हणतात 11 जानेवारी टीव्हीवर बघा. या वर्षीची थीम आहे दारू घडणार आणि नशिबाचा गेम गेम पालटणार. तर या या थीमसाठी प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे. तर यंदाचं होस्टिंग सुद्धा रितेश सर करतायत. तर त्यांच्या होस्टिंग बद्दल तुम्ही काय त्यांना सांगा? यंदाचं होस्टिंग रितेश सर करतात. मागच्या वर्षीचं होस्टिंग होस्टिंग सुद्धा रितेश रितेश सरांनी. सरांनीच केलं होतं. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी अखंड महाराष्ट्राला आपला केला, ज्या हक्कानी, ज्या ज्या आपुलकीच्या नात्याने, ज्या प्रेमाने आणि जेव्हा केव्हा गरज होती तेव्हा खडे बोलांनी त्यांनी अखंड महाराष्ट्राला आणि ह्या खेळाला आपलंसं केलं. त्यांच्या एका वेगळ्या टचमुळे सीझन 5चं यश आपण बघितलं. आणि आमची खात्री आहे की रसिक प्रेक्षक तेवढंच प्रेम मागच्या वर्षी इतकंच प्रेम त्यांना देतील आणि त्यांच्या सोबत सीझन 6 सुद्धा फार मोठा होईल. बिग बॉस म्हटलं की सर खूप प्रेक्षक वर्ग या शोचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि बिग बॉसकडे एका TRPच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं जातं. तर तुम्ही यंदा हा सीझन होस्ट करताय, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की तुम्ही याकडे कसं, म्हणजे यामध्ये होणारा ड्रामा, मेलोड्रामा किंवा प्रेक्षक कसा प्रतिसाद? सी बिग बॉस म्हटल्यानंतर एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज म्हणतो आपण की जेव्हा आपण एखाद्या फिल्मला डिफाईन करतो की या फिल्ममध्ये ॲक्शन पण आहे, रोमॅन्स पण आहे, कॉमेडी पण आहे, इमोशन पण आहे, ज्याला म्हणतो आपण की एक कम्प्लीट पॉट बॉयलर. त्यामुळे बिग बॉस हे मुळातच पॉट बॉयलर प्रॉपर्टी आहे. एक कम्प्लीट फुल ऑन एंटरटेनमेंट प्रॉपर्टी आहे. जितकं देऊ आपण तितकं कमी आहे. आणि आमची खात्री आहे की यावर्षी रसिक प्रेक्षकांना फुल ऑन एंटरटेनमेंट, ब्लॉकबस्टर एंटरटेनमेंट. यावर्षी सर अजून एक वेगळा प्रश्न आहे थोडासा. यावर्षी पहिल्यांदाच बिग बॉसचा वेळ ही रात्री 8 वाजताची आहे. तर खूप प्रश्न पडलेत की बिग बॉस 3 तास असणार आहे का? किती वेळ असणार आहे? तर याबद्दल तुम्ही काही हिंट तरी देऊ शकता का आम्हाला? सी बिग बॉस मागच्या वर्षी सुद्धा जेवढ्या ड्युरेशनचा होता तेवढाच आहे. किंबहुना 8 वाजता आणण्याचं कारण सुद्धा असं आहे की लोकांनी लवकर पाहावं आणि कधी त्यांना असं वाटू नये की आता शेवटचा भाग मला कदाचित बघता येणार नाही कारण का मला उशीर होतोय. ओके. त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या कन्व्हिनियंट टाइम प्रमाणे त्यांच्या अख्ख्या फॅमिली बरोबर बसून त्यांना ही कम्प्लीट एंटरटेनमेंट मिळू शकते याची काळजी आम्ही घेतलेली आहे. थँक्यू सो मच सर. तुमच्याशी बोलून खूप संवाद साधून ॲक्च्युली खूप छान वाटलं. आणि अजून एका कारणासाठी थँक्यू, कारण की तुम्ही एक दिवस आधीच आम्हाला पूर्ण घराची सफर करायची संधी दिली. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या आणि रसिक प्रेक्षकांमधला दुवा आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवता, आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत.
त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. थँक्यू.